त्यांच्याशी बोलताना त्यांनाही लक्षात येईल, तुम्हालाही लक्षात येईल, पण काही प्रश्न हे यावे लागतात. कारण समोर बसणाऱ्या रसिकांना एक उत्सुकता असते की हे कसं कसं घडत असतं. कारण आपणापर्यंत फक्त तो कलाकार त्या माध्यमातून, मालिकांमधून, चित्रपटामधून, नाटकामधून येत असतो, पण त्याच्या आजूबाजूला बरंच काही घडत असतं आणि ते आपणापर्यंत कधी पोचत नसतं. तर मी पहिला एक प्रश्न असा विचारतोय की नथुराम हा अत्यंत स्फोटक विषय करताना आलेले अनुभव, याच्यापूर्वी सोलापुरामध्ये एक मुलाखत त्यांची झाली होती, त्याही वेळेला त्यांनी अगदी वेगळे रोमांचकारी असे अनुभव सांगितलेले होते. मुळातच हा विषय तुमच्या समोर आणला गेला तेव्हा तो स्वीकारताना तुमची मानसिक स्थिती काय होती? कारण खूप वेगळा आणि स्फोटक असा विषय होता, लोकांच्या, अनेकांच्या मनामध्ये द्वेष जागृत करणारा, आणि काही जणांना मनातून वाटत असतं पण मोकळेपणानं बोलता येत नाही, अशीही काही माणसं आपल्यामध्ये आहेत की हा विषय जास्त माणसं आहेत. आपल्या देशाचं दुर्दैव हेच आहे की इथे 1920 नंतर, म्हणजे महात्मा गांधी भारतीय राजकारणात आल्यानंतर जे जन्माला आले, आपण सगळेच 1920 नंतर जन्माला आलेले, या सगळ्यांना जन्माला आलेल्या प्रत्येक मुलाला पोलिओच्या आधी एक अहिंसेचा डोस पाजला जातो आणि ह्यानेच सगळा घात केला या देशाचा, असं माझं स्पष्ट मत आहे. ह्या अहिंसा, सहिष्णुता, हे जे काही डोस भयानक पाजले, ह्या पेशी ज्या काही आमच्या रक्तामध्ये इतक्या भिनल्या आहेत की त्याच्यामध्ये आम्ही आमचं मर्दपणा, आमचं सगळे शूरवीर राजे, त्यांचं शौर्य सगळंच विसरून गेलोय आणि फक्त सहनशक्ती इतकी वाढवून ठेवली आम्ही की आमच्यावर साधा रिक्षेवाला, साधा भाजी विकणारा भैया सुद्धा आमचा अपमान करतो, आमच्यावर अन्याय करतो आणि आम्ही फक्त ते सहन करतो. 120 कोटीची जनता आहे आम्ही, पण आम्ही एक कसाबला शिक्षा करू शकत नाही, काय का अफजल गुरुला शिक्षा करू शकत नाही. इतके सहिष्णू आणि इतके अहिंसावादक आम्ही झालेले आहोत. असं नसावं, नाही का? नाही. छत्रपती शिवाजी महाराज काय किंवा हिंदूंच्या 33 कोटी देवता काय, एकही देवता अशी नाही आहे जिच्या हातामध्ये शस्त्र नाही आहे. आणि आम्हाला हेच शिकवत आलेत 1920 नंतर की या देशाला रक्तहीन स्वातंत्र्य मिळालं. अतिशय चुकीचं आहे. हा फार मोठा घोर अपमान आहे. म्हणजे मी आता लोकमान्य टिळकांचं गंगाधर गाडगे यांनी लिहिलेलं दुर्दम्य वाचतोय सध्या. म्हणजे मी दुसऱ्यांदा वाचतोय ते, पहिल्यांदा वाचलं तेव्हा तेवढी अक्कल नव्हती मला, आता वाटतंय असं थोडंसं आले म्हणून पुन्हा एकदा वाचायला घेतलं. तर त्याच्यामध्ये लोकमान्य टिळक हे उत्सवप्रिय माणूस होता. सतत सगळे उत्सव त्यांनी सुरू केले. शिवजयंती काय, गणेशोत्सव काय, नंतर त्यांनी पेशव्यांच्या जन्मतिथीनिमित्त पण उत्सव जेव्हा करायला घेतला तेव्हा लोकमान्य टिळक ब्राह्मण, पेशवे ब्राह्मण म्हणून पुण्यातल्या काही लोकांनी त्यांची खूप टिंगल केली की काय हो म्हणे, तुम्ही आता एक उत्सवच साजरे करायला लागलाय, तर असे उत्सव साजरे करता करता एक दिवस असा येईल की भारतामध्ये 365 दिवस फक्त उत्सव असतील. काय साधणार काय याच्यातनं? नुसते लोक येतात, मजा करतात, गाणी म्हणतात, देवाच्या आरत्या करतात, भजनं करतात आणि जेवण खाली करून घरी निघून जातात. तर त्याच्यावर टिळकांनी जे उत्तर दिलं ते फार महत्वाचं आहे. ह्या देशामधून धर्म आणि राजकारण हे एकमेकांपासून बाजूला करताच येऊ शकणार नाही आणि म्हणून या देशातलं राष्ट्रप्रेम आणि देशप्रेम जर जागृत करायचं असेल तर धर्माच्याच नावाखाली माणसांना एकत्र आणावं लागेल. आणि म्हणून मी वेगवेगळ्या देवांचे आणि महापुरुषांचे उत्सव साजरे करतोय. या उत्सवातून लोक एकत्र येतात. त्या निमित्ताने काय होतं, एक उत्सव साजरा करायचा. एक तुम्ही बघा 15-20 माणसांचा एक वाद्यवृंद तुम्हाला साजरा करायचा आहे, तरी तुम्हाला केवढी मेहनत करावी लागते. आणि जेव्हा आपल्या गल्लीत, आपल्या सोसायटीमध्ये एक उत्सव साजरा करत असतो तेव्हा 400-500 माणसं, विविध जाती धर्माची माणसं आपल्या एरियामध्ये राहत असतात. त्या सगळ्यांना एकत्र घेऊनच उत्सव साजरा केला जातो आणि त्या निमित्ताने का होईना ती सगळी माणसं एकत्र येतात आणि जेव्हा एकत्र येतात तेव्हा हळूहळू त्यांच्यात राष्ट्रप्रेम जागृत करता येईल, असं त्यांनी उत्तर दिलं होतं. आणि म्हणून मला हे सगळे उत्सव फार प्रिय आहेत, कारण या उत्सवातूनच आपण काहीतरी करता येतं. आज आपण जो उत्सव साजरा करतोय, पहाटे 4:30ला उठून बायका सोलापुरामध्ये इतक्या छान छान साड्या नेसून सुंदर दिसणाऱ्या सगळ्या सोलापुरातल्या बायका, म्हणजे इथे येण्याचं कारण तेच आहे माझं. तर जरा प्रेक्षागृहातले लाईट लावलेत तर फार बरं होईल. छान दिसेल तर दिवाळी आहे, काय लोक दिसत इतके जरा किती छान छान कपडे घालून आले. हा, आता कसं बरं वाटतंय नाही का? हे जे स्वातंत्र्य आपण उपभोगतोय,
दिवाळी पहाट करतोय, रात्री 11-12 वाजेपर्यंत आपण फिरतोय. आपल्या मुली बाळी आता तर काय भन्नाट कपडे घालून फिरतात, पण त्यांना भीती नाहीये. हे स्वातंत्र्य त्या उपभोगतायत ना, त्याला कारण आहे. कारण 1820 ते 1947 सालापर्यंत जो स्वातंत्र्य लढा आपण दिला आणि ज्या सर्व देशभक्तांनी आपलं रक्त सांडलं, आपल्या प्राणांची आहुती दिली आणि इतकी जबरदस्त लढाई लढल्यानंतर जे स्वातंत्र्य आपल्याला मिळालं ना, त्याच्यामुळे आज या बायका, या मुली, आम्ही सगळेजण त्याचा उपभोग घेतो आहोत. पण उपभोग घेत असताना हे दिवाळी, दसरा हे सगळे सण साजरे करत असताना आपल्या मनात त्याची कुठेतरी जाणीव असायला हवी की हे सगळं आम्ही केवळ त्या 100 वर्षांच्या देशभक्तांनी दिलेल्या आहुत्यामुळं साजरे करतो आहोत. आणि कुठेतरी या दिवाळी साजरी करताना एक दिवा आपण त्यांच्यासाठी लावायला पाहिजे, सावरकरांसाठी लावायला पाहिजे, त्या भगतसिंगासाठी लावायला पाहिजे, त्या सगळ्यांसाठी एकदा मनापासून कडकडून टाळ्या वाजवा. हे असे विचार घेऊन जेव्हा तुम्ही नथुराम गोडसे ही भूमिका रंगवली, किती भाग्यवान आहे बघा मी की माझ्या वाट्याला नथुराम यावा. अशा विचारांचा माणूस 12 वर्ष म्हणजे शिशु वर्गापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेत जाणारा स्वयंसेवक आहे मी. कट्टर हिंदुत्ववादी आहे, सावरकर भक्त आहे. आणि अशा माझ्याच वाट्याला परमेश्वराची योजना असणार नाही का तशी. कारण नथुरामचा रोल करणं हा फक्त रंगमंचावर 2-2.5 तासाचा खेळ नाहीये. खरं तर रंगमंचावरचे 2-2.5 तास खूप सेफ असतो मी. कारण माझ्यावर प्रेम करणारा रसिक प्रेक्षक समोर असतो, कोणाची हिंमत नाही त्यांना डावलून माझ्यापर्यंत पोहोचण्याची. प्रॉब्लेम आहे तो प्रयोग संपल्यानंतर दुसरा प्रयोग सुरू होईपर्यंतचा मधला जो काळ आहे ना, तो फार भयानक आहे. तो एक वेगळा खेळ, फार वेगळा खेळ. आणि त्यावेळेला काँग्रेसवाल्यांनी जो काय खेळ खेळलाय माझ्या बरोबर, क्या वा, म्हणजे प्रश्नच नाही. तुमची प्रेत यात्रा काढू, ती रिडी बिरडी घेऊन बाहेर माणसं उभी होती आणि तरी सुद्धा न घाबरता, न डगमगता. कारण RSSचे संस्कार त्याच्यामुळे आणि सावरकरांचे विचार बरोबर असल्यामुळे कधी डगमगलो नाही. आणि महाराष्ट्रात एकही प्रयोग मी घाबरलोय म्हणून कॅन्सल झालेला नाही. ह्या नथुरामकडून जेव्हा मालिकांकडे वळाला, अर्थात मालिकांमध्ये काम करणं ही काही वेळेला तुमचा नट हा व्यवसाय आहे, त्यामुळे ती अपरिहार्य गरज असते. पण तुम्ही जे सादर केलेले सगळे रोल्स आहेत ते कुठेतरी खलनायकाच्या ढंगाने जाणारे रोल आहे. आणि प्रत्यक्षामध्ये आज या रसिकांना जी प्रतिमा बघायला मिळतीये, ते प्रत्यक्षाहून प्रतिमा उत्कट असं माडगुळकरांनी म्हटलं होतं. ते कानेटकरांच्या नाटकामध्ये एक वाक्य होतं की माणसाने मवाली असावं पण दिसू नये, तसं व्हिलन असावं ते दिसू नये. ते तुमच्यावरनं बघायला मिळतं निश्चित. परंतु हे वेगळेपण, मालिकातलं अभिनयाचं वेगळेपण आणि विचारांचं वेगळेपण जपताना कुठे अडचणी येतात का? नाही, अडचण नाही येते. भूमिका करत असताना ते फक्त भूमिका करायची असते. मग आता जवळजवळ 62 चित्रपट झाले मराठी. त्याच्यामध्ये 27 चित्रपटामध्ये खलनायक झाले आणि 29 वेळा बलात्कार केले, म्हणजे चित्रपटामध्ये. नाहीतर तुम्ही मला इथे बोलवलं नसतं. मग तुम्ही मगाशी म्हणाला त्या कैद्यांनी जे नाटक केलं त्याच्यात मी तुम्हाला दिसलो असतो. जन्मठेप वगैरे बघत असतो मी, नाही का. 29 बलात्कार कोण सोडणार आम्हाला? कसं आहे, आणि माझं नाव अफजल गुरु नाही ना, शरद पोंक्षे आहे, ब्राह्मण माणूस. त्यामुळे पहिली शिक्षा म्हणजे माझी शिक्षा जर ठोठावली असेल 19 फेब्रुवारीला शरद पोंक्षेंना फाशी द्या, तर सरकारला इतकी घाई झाली असते की जानेवारी 19ला दिली तर काय फरक पडतो, महिन्याने द्यायची ती. पण अफजल गुरुच्या बाबतीत असं होऊ शकत नाही, नाही का. हा दुर्दैव आहे देशाचा, काही इलाज नाही.